स्वामी समर्थ मित्रांनो, देसाई डायरी चिपळूणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। देसाई डायरी चिपळूणच्या वतीने आपणास प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत मुंडे पाहिरवाडी या ठिकाणी। त्याचं कारण आहे नवीन वर्षाची मित्रांनो सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यासाठी आज आपण मुंडे पाहिरवाडी या ठिकाणी श्री मारुती रायाचा या ठिकाणी सप्ताह बसलेला आहे आणि सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज काल्याचं कीर्तन आहे आणि हा संपूर्ण सोहळा आपण या देसाई डायरी चिपळूणच्या मार्फत आपणास दाखवणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा मुंडे पाहिरवाडी या ठिकाणी बसलेला मारुती रायाचा सप्त्याचं काल्याचं कीर्तन तुम्हाला दाखवतोय। चला तर मित्रांनो, सप्त्यासाठी भोजन व्यवस्था चालू आहे, भोजन करायचं चालू आहे। महिला वर्ग तुम्ही पाहू शकता सर्व या ठिकाणी मदत करतात या भोजनासाठी। काय काय चालू आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कांदा कोथिंबीर या ठिकाणी टोमॅटो वगैरे चिरणं चालू आहे। भोजनाची व्यवस्था चालू आहे, भोजन करायचं चालू आहे। त्याच्यामध्ये काय काय तुम्ही पाहू शकताय सर्व या महाप्रसादाची तयारी महिला वर्ग गावातील करत आहेत। मुंडे पाहिरवाडीतील या सर्व महिला आहेत।
पहिल्यापासून मला वाटतं ही प्रथा असेल की महिला वर्ग या महाप्रसादासाठी सर्व मदत करतात. कोणताही आचारी किंवा कोणत्याही या ठिकाणी बाहेरून माणूस मागवला जात नाही. सर्व महिला वर्ग या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही. कांदे चिरताय, तिकडे खोबरं किसलं चालू आहे, या ठिकाणी कोथिंबीर साफ करणं चालू आहे. सर्व या ठिकाणी तयारी जोरात चालू आहे. तुम्ही तिकडे पाहू शकता या ठिकाणी मोठमोठे, याला काय म्हणतात, हे मोठमोठे तपेले या ठिकाणी बघा. निखारे या चुलीमध्ये काय काय शिजतं याच्यात, हा भात या ठिकाणी तपेल्यामध्ये शिजतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मोठमोठी तपेली मस्तपैकी या चुली लावलेल्या आहेत. गॅसचा वापर नाही केला जात या ठिकाणी. तुम्ही गावामध्ये पाहू शकता मस्तपैकी, म्हणजे सकाळ सकाळी जेवण बनवायला आलं तर थंडी पण वाजणार नाही. त्यासाठी ही चुलीची म्हणजे चूल सुद्धा सोबत येते. देवाचं जेवण या ठिकाणी चुलीची जी चव आहे ती या ठिकाणी अतिशय चांगली सगळ्यांना मिळण्यासाठी हे या ठिकाणी हे काय चालू आहे, भाजी कोणती भाजी चालू आहे, वाटाण्याची भाजी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाटाण्याची मस्त झणझणीत कलर सुद्धा चांगला आलेला आहे. वर तुम्ही पाहू शकता एकदम वाटाण्याची भाजी इकडे चालू आहे, इकडे भात चालू आहे. या ठिकाणी मोठ्या तपेल्यामधून इकडे काय चालू आहे, हा का वाटण या ठिकाणी, म्हणजे त्यामध्ये जो मसाला टाकायचा असतो त्यासाठी खोबरं भाजलं जात आहे. तुम्ही पाहू शकताय इकडे लसूण या ठिकाणी शिवले ते खोबरं किसायचं काम चालू आहे. या ठिकाणी कांदे कापतायत. कांदे कापताना डोळ्यातून पाणी कोणाच्या दिसत नाही. मला वाटतंय चांगलं आहे, चांगलं आहे. सवय रोजची असल्यामुळे आम्ही कांदा बघितलं की भीती वाटते आम्हाला. खोबरं किसायचं चालू आहे बघा. तुम्ही पाहू शकता सर्व महिला वर्ग अतिशय या ठिकाणी आवडीने या मारुतीरायाच्या या काल्याच्या महाप्रसादाची या ठिकाणी तयारी चालू आहे. सर्व हरनाम सप्ताह आज शेवटचा दिवस आहे या ठिकाणी, मला वाटतं सप्त्याचा. आणि या मारुतीरायाच्या या सप्त्याच्या शेवटच्या दिवशीचं हा महाप्रसादाची तयारी अतिशय जोरात चालू आहे. महिला वर्ग अतिशय उमेदीने हे भोजन बनवत आहेत. महाप्रसाद तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी भात तयार करून ठेवलेला आहे. तो गार होण्यासाठी या ठिकाणी हा पसरून ठेवला जातो. हा भात, हा बघा, हा भात तयार करून ठेवलेला आहे. अजून सुद्धा भात करायचं चालू आहे, म्हणजे अजून या ठिकाणी भक्तगण भरपूर येणार, त्याच्यामुळे भाताचे अजून सुद्धा भात शिजायचं चालू आहे. इकडे हा गार होण्यासाठी हा पसरून ठेवलेला आहे. ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावे प्रीत निष्काम निराळा कृपे लावेला झाला ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावे प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावे प्रीत विठ्ठला Yeah.
भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भव सिंधू से बांधला से तुझे अनाथा दिना कारणे तू कयाने सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझे आदिदेवाय आभरीन करावा अभेर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माय बाबू 8वा दिवस उजाडलेला आहे नाही का 7 दिवसामध्ये आपण पाहत असतो पहिला दिवस हा कीर्तन करायचा बांधलेला असतो म्हणजे कशाने तर त्याने भगवंताच्या पवित्र मंगल नामाचंच वर्णन करावं आणि नामाचंच महत्व या ठिकाणी सांगत असावं नाही का कारण जगतामध्ये भगवान परमात्म्याच्या पेक्षा नाम हे सर्वश्रेष्ठ आहे बरं का नामे नारायण म्हणून तुझ्या नामाचा मेवा तुझं न कळे मेघ श्यामा बऱ्या सांगतात की भगवान परमात्म्यापेक्षा नाम हे सर्वश्रेष्ठ आहे नामे महाराज मंगलात मंगल आहे नामे सारात सार आहे नामे पवित्रात पवित्र आहे नामे गुणात गोड आहे नामे चांगला आहे महाराज बरं का असं हे नाम सर्वात कसं आहे तर मोठ्या मागे नानोबर हरिफडामध्ये सांगतात नाही का ज्ञान देव कुसे निवृत्तीचे चाड गगनाहुनी वाढ नामाय नाही का असं हे सर्वात उच्च स्तराचं असणारं नाम त्या नामाचा महिमा ते नाम घेतल्यानंतर काय काय फायदे होतात तर षड विकार बाजूला होता पंच विषय बाजूला होता माया बाजूला होते महाराज परंतु कधी तर भावानं श्रद्धेनं आपण नामस्मरण भजन केलं तर हे सगळं घडणारं असतं असा नामाचा महिमा आपण या ठिकाणी ऐकलेला नाही का काही नो एक केले एका चिंतिता विठ्ठल दुसरा दिवस उजाडला नामस्मरणाचा महिमा कळाला भजनाला तुम्ही आम्ही लागलो चला आता देवाची भक्ती कशी करायची नाही का भक्ती म्हणजे नेमकं काय तर सतत भगवंताविषयी अनुसंधान साधन याला बाबा भक्ती असं म्हणतात जे जे बेटे बुद्ध येते मानिजे भगवंत हाचे भक्ती योग निश्चित जाण मला त्याला भक्ती म्हटलेलं आहे आणि त्या भक्तीच्या अनुसंधानामध्ये सतत राहणे आपलं आद्य कर्तव्य भक्ती केल्यामुळं जगाचा महिमा त्या भक्ताच्या जवळ येत असतो भक्तीच्या मापे मोजितो आनंदा इतर अनेक तत्वता न मोजवे पुढे आता तुम्ही अनेक वर्णन ऐकले असेल संतांचं वर्णन जगतामध्ये संत हे सर्वश्रेष्ठ आहेत महाराज नाही का तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्ती वर्णू तुम्हाला संतांमध्ये पामर आहे काय थोरपण पायची वाहन पाय भरी संत जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत नवीन नवीन नवे का बरं सर्वश्रेष्ठ आहेत तर जगाच्या मायबापापर्यंत नेण्याचं काम तुम्हाला मला पोचवण्याचं करत असतात जसं एखाद्या मंत्र्याकडे जायचंय एखाद्या मंत्र्याकडे जायचं असेल तर त्याचा पिया आपल्याला तिथपर्यंत पोहोचवत असतो तसे संत जीव आणि शिवाच्या मधला हा दुवा आहे आणि म्हणून या ठिकाणी संत या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत महाराज त्यांचं महिमा ऐकला असेल गुरूंचा महिमा ऐकला असेल समाज उन्नती कशी करावी हे सगळं काही प्रबोधन तुम्ही या मध्या वेळेमध्ये ऐकलं असेल शेवटचा कालचा दिवस म्हणजे परमप्रिय एकादशी एकादशीच्या दिवशी साधकानं नामस्मरणाच्या भक्तीच्या माध्यमातून संतांचे चरित्र ऐकून पुढे 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 येत काय करायला पाहिजे देवाच्या समोर आल्यानंतर देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे तुमचं आमचं मागणं असावं या अनुषंगाने हा एकादशीचा दिवस असतो त्याला मागणी प्रकरणातील अभंग म्हटला जातो हे जेव्हा माझे असं जन्मोजन्मी महाराज त्या ठिकाणी अभंग घेतलेला होता की जन्मोजन्मांतर्गत महाराज म्हणतात फक्त तुमचं मला दास होऊन राहायचंय म्हणजे सेवक न होणं त्याच्यासारखं दानाच्या स्वरूपातून भगवंताने जीव दिलेला आहे म्हणून भगवंताचे उपकार आहेत त्या उपकाराच्या ओझ्यातून उत्तीर्ण होण्याकरता काम तुम्हाला करायचं आहे मला
तर देवाची आवड आहे. आवडे देवाचे पाय का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपकाराच्या ओझ्यातून उत्तीर्ण होण्याचं काम तुम्हाला मला या माध्यमातून पूजन आणि भक्ती करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं. असा हा परमात्मा तुमचा आमचा सर्व काही मायबाप होतो महाराज. ते अवतार कार्यामध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये भगवंता सगळं काही त्यांना मला बोलत आहे. म्हणून विश्वाचा जनिता तुकोबार या ठिकाणी म्हणतात. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते रचिले इच्छा मात्रे आपुलिया. असं ब्रह्मास्मी ब्रह्मांडाचा नायक त्याला तुकोबार म्हणतात. त्या भगवंताने या ठिकाणी विश्वाचा जनिता मायबाप म्हणून यावं म्हणजे किती परमात्मा कृपाळ आहे. कृपाळ पंढरीनाथ वडिला माझ्या वडिलांचे माझ्या वडिलांचं काय आहे? दैवत परमात्मा आहे. आगळ्या पांघरणाचे विठोबा दाता असा हा परमात्मा आहे. आणि म्हणून तो विश्वाचा जनिता असं या ठिकाणी तुकोबार संबोधतात. एवढंच नाही तर त्याने काय करावं तर म्हटलं यशोदेला आपली माता संबोधावं. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मुंडे पायरवाडी या ठिकाणी ज्या महिला महाप्रसादाची सोय करतात त्या सोबत आपल्या सोबत आहेत. मॅडम आपलं नाव कसं? माधवी महेश शिर्के. हा महाप्रसादाची तयारी किती वाजता सुरू झाली? सकाळी 9 वाजल्यापासून महिला जमायला सुरुवात होते. हा 9 वाजल्यापासून सकाळी सुरुवात झाली. मग या महाप्रसादामध्ये आज काय काय बनणार आहे? आज डाळ भात, ओला हिरवा वाटाणा भाजी, कोबीची भाजी, लोणचं, पापड, म्हणजे हा आणि गोड मध्ये काय आहे? जिलेबी. जिलेबी आहे. मग तुमचा आता हा महाप्रसाद कितपर्यंत तयार होत आलेला आहे? बहुतेक झालेला आहे. बहुतेक झालेला आहे. तुम्हाला या सर्व महिलांचं सहभाग आणि सगळ्यांचं मोलाची साथ पहिल्यापासून लाभते का आपल्याला? हो, आज आमचा अखंड हरिनाम सप्ताह 111 वर्ष झाली. तिथपासून सर्व हा महिला वर्गच या ठिकाणी या सर्व महाप्रसादाची मिळून महाप्रसाद करतात. हा या 2 वाड्यांच्या महिला एकत्र येऊन या ठिकाणी आनंदाने हा सप्त्याचा महाप्रसाद बनवतात. मला वाटतं आपण किती जरी घरी एखादं अन्न बनवलं, किती मसाले घातले तरी त्याला जी चव येत नाही ती या महाप्रसादामध्ये मला वाटतं उतरते. परमेश्वराचा आशीर्वाद सुद्धा या महाप्रसादामध्ये असतो आणि त्याच्यामुळे त्याला जी चव येते ती महाप्रसादाला वेगळीच असते. आपण घरामध्ये किती चांगलं बनवलं तर त्याची चव या महाप्रसादाला जी चव येते ती मला वाटतं मिळत नाही. आणि सर्व या महिला वर्ग तुम्ही पाहू शकताय, सर्व महिला वर्ग या सकाळीपासून 9 वाजल्यापासून तयारीला लागलेल्या आहेत आणि जवळजवळ आता महाप्रसाद जवळजवळ तयार होत आलेला आहे. मला वाटतं हे काल्याचं संपूर्ण कीर्तन झाल्यानंतर आम्हाला सुद्धा या महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. हा बोला बोला. काळाचं कीर्तन झाल्यानंतर दिंडी निघेल. दिंडीनंतर महाप्रसाद. हा मग महाप्रसादाला तरी अंदाजे माणसं किती येतील तुमचा अंदाज आहे? मी दरवर्षीचे तुम्ही आता एवढे वर्ष करताय तरी अंदाजे किती माणसं जेवतील आपली? हा 1000च्या वर या ठिकाणी माणसं या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला दरवर्षी येतात. त्या ठिकाणी 50 किलो तांदूळ शिजतो. म्हणजे त्याप्रमाणे 1000 माणसं आपल्या या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. त्या ठिकाणी देसाई डायरीज करून तुम्हाला धन्यवाद. होती भगवंताच्या दर्शनाकरिता आणि म्हणून साक्षात भगवंताचा आमच्या बाहेर सोडावा. त्याला दर्शन दिलं यमुना मातेला, ती दुभंगली आणि मग सरळ अवस्थेमध्ये भगवान परमात्माला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये झाला. मग आजवर त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर अंधकार होता, सगळी वृक्षवल्ली शिमलेली होती महाराज. जसं भगवंताचं म्हणजे वसुदेवाचा पाय त्या गोकुळामध्ये पडला तशी पहाटेची वेळ होती, सगळं प्रफुल्लित झालं. लागले महाराज. आता हे साधे पक्ष होते का? सगळे भक्त सगळ्या रूपाने त्या गोकुळामध्ये पूर्ण असू द्या, गवत असू द्या,
झाडे असू द्या, झाडं असू द्या, विटे असू द्या, पक्षी असू द्या, सगळ्यांच्या माध्यमातून भक्त रोगीकडे झालेले होते. त्याने चिल्लाट करू लागले. आनंदाने वसुदेव गोकुळामध्ये गेला, नंदबाबाच्या घरामध्ये गेलेला आहे. यशोदे मातेच्या जवळ गेल्यानंतर त्या बाळाला तिथे ठेवलेलं आहे. तर काहीची माया उपजली होती, तिला पहिली म्हटलं भगवान वसुदेवाने भगवंताला बोलून पाहिलं, ते दर्शन घेऊन निघालेले आहेत. मथुरेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या माईला पाठवले होते, तिला सुरुवात केली. मला जोराने कडाडली. कडाडल्याबरोबर काय झालेलं आहे, फुटलेलं आहे. आनंदाने परमात्मा या ठिकाणी आनंदाने राहू लागलेले आहे. पाहता पाहता महाराज या ठिकाणी झाडाचा मोठा झाला, थोडे थोडे या ठिकाणी मोठ्या वर्ष झाल्यानंतर बोलायला सुरू होते. तसा भगवान परमात्मा बोलू लागला की माते, अरे का माये, मला काय कर, तर म्हणजे खाऊ दे ना, मला खाऊ घाल ना. भगवान परमात्मा बोलू लागला. पहिलं अक्षर यशोदे मातेनं भगवंताच्या मुखातून ऐकलं, माते. नमस्कार. भगवंत हसू लागले. त्यावेळी आठवण करून दिली म्हणजे श्रीराम जय राम, जय राम, 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 श्रीराम जय राम, जय राम,
आपल्या भक्तांना काय करत असतो तर म्हटले गोपी जे आहेत आपले प्रणप्रिय असे असणार आहे त्या सगळ्या गोपींना भगवंतांना चहा लावला. चहा लावला वेळ आणि वेळ लागते कधी तर ज्यावेळी त्या आपल्या डोळ्यासमोर आवडलेल्या व्यक्ती असू द्या, भगवंताचं स्वरूप असू द्या, मूर्तीचं रूप असू द्या किंवा संत असू द्या, जोपर्यंत आत्मेतन आपल्या हृदयामध्ये त्यांना बसवत नाही तोपर्यंत त्यांचा राळा लागत नाही मला नाही का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या गोपींना भगवान परमात्म्याविषयी प्रेम जडलं आणि त्या काय झालेले आहेत भक्त स्वरूपीने झालेले आहेत आणि काय झालेले तर त्यांना ते भगवंतांना चहा लावला म्हणजे काय झालं की आपलं वेळ लागतो पाहिल्यानंतर मात्र त्यांना काय सांगायचंय ना मला बायका करून द्या हे सांगण्याच्या ऐवजी आम्हाला बायका करून घ्या असं वाक्य त्यांच्या मुखातून आलं बरं का. आणि म्हणून त्या रूपाला पाहिलेले ते ऋषीमुळे भगवान परमात्मा म्हणू लागलं तुम्हाला पुढच्या युगामध्ये ज्यावेळी अवतीर्ण होईल त्यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण करेल. असे सगळे महाराज या ठिकाणी 1608 नारीच्या भगवंताच्या स्त्रीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. जे सगळे इच्छा पूर्ण या ठिकाणी त्या आलेल्या त्या सगळ्या गोपी बरं का भगवंतानं वृंदावनामध्ये बोलावलं मला बरं का. आणि तिथं खऱ्या अर्थानं रास क्रीडेचा खेळ त्या गोपीसोबत भगवंताने केला. आता तुम्हाला ते कसं केलं त्या हरेच्या ग्रंथामध्ये सगळं काही वर्णन आहे. कुणाची जशी जशी इच्छा होती तसं त्या परमात्मानं निष्काम परमात्मानं ज्याला काम न रहित असणारा परमात्मा भक्तांकरता काम सुरू होऊन त्या इच्छा त्यानं काय कराव्या तर पूर्ण कराव्या असा असणारा तो भगवान परमात्मा त्या रास क्रीडेमध्ये काय केलेलं तर जसं गोपीला जसं रूप हवं होतं ना तसं भगवंतानं रूप धारण करावं आणि त्याची इच्छा त्यानं पूर्ण करावी. एवढं कार्य प्रणाली माझ्या जगाच्या मायबापानं फक्त भक्तांकरताच करून दाखवावी. तिथं एकही पुरुष बोलावलेला नाही बरं का. तिथं एकही पुरुष नाही फक्त सगळ्या गोपी होत्या आणि त्या इच्छा भगवंतानं पूर्ण केल्या. मला आनंद व्यक्त करतात त्या कळवणी किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद गोपिकांना भगवंताचं रूप पाहिल्यानंतर एवढा नाळ लागला होता महाराज की तेच रूप सांगता त्यांच्या डोळ्यामध्ये दिसव अशी अवस्था झाली होती. म्हणून बघा काम करायला निघाले. आता काम काय त्यांचं होतं सकाळी उठल्यानंतर जे काही दूध दही असेल ते घ्यायचं मडक्यामध्ये भरायचं आणि मथुरेमध्ये विकायला जायचं आणि तिथून येणारं जे काही असेल धन त्याच्या माध्यमातून आपला हा कुटुंब चालवण्याचं काम महाराज त्यांचं होतं. परंतु तिथं गेल्यानंतर आजवर महाराज दही घ्या तूप घ्या लोणी घ्या अशा म्हणणारे गवळणी तुमच्या आमच्यासाठी तोपर्यंत अज्ञानपणा होता. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झालं त्याचं जर मजभागी आपण पाहायचं झालं तर भगवंत अवतारामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोपी असू Oh,
संत पूजा जाने के संत पूजा जाने के नारे 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 मंडली गौरा हरिविठ्ठल मंडलीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गावदेवी माते पवन पुत्र हनुमान की जय। समाधान तुम दे
आदि काळावली आरती जगमाने वाळते आदि पुराण तारा देवच महाभावत कला
वजन कमी केलं असतं तर उड्या तरी मारलं, वजन वाढवितच चालू तर काय उड्या माराल तुम्ही?
पहिलं पंचामृत जशी ठेवली तशी उचला. इकडे तू इकडे चल चल. या येते प्रसादीला येते. पडले असतो ना टेरेसवर नाहीत ना काय तुम्ही बाबू त्या खोबऱ्या देताय की ना तिकडे. अरे बाबू खोबऱ्या देताय. जरा पुढत बसा, जरा पुढत बसा, जरा पुढत बसा.
मला पाठवा. हा पाठवतो नंबर आहे काय? घेतो ना जाताना घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत मुंडे पायरवाडी ग्रामस्थ. या ठिकाणी आपण आज मुंडे पायरवाडी या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हणजे आज सप्त्याचा शेवटचा दिवस आहे, त्या ठिकाणी आलेलो होतो. आणि हे जे मंदिर आहे मारुती रायाचं, त्या मंदिराचा आपल्याला थोडक्यात इतिहास जाणून घ्यायचा आहे. आपल्यासोबत आहेत मुंडे पायरवाडी गावचे ग्रामस्थ. तर आपलं नाव कसं? माझं नाव संदीप दत्ताराम शिर्के. हां. आणि हे आमचं पावल्या महाराजाचं मंदिर आहे. हे खूप पुरातन आहे आणि हे आमचं स्वयंभू मंदिर आहे. त्याच्यामुळे हा नवसाला पावणारा आमचा पावलावरती सर्व या रसपट्टीमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच या मंदिराचं जे मारुतीरायाची आमची जी मूर्ती आहे याची स्थापना 1915 साली झाली आणि याचं 2015 साली शतक महोत्सवी वर्ष होतं. ते मोठ्या उत्साहात साजरा झाला. तसंच यावर्षी 2025 साली आमचं 111वं वर्ष आहे सप्त्याचं. हे मंदिर मला मंदिर जुनं आहे का? 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे. हे मंदिर नवीन जीर्णोद्धार कधी झालं याचा? 2015 साली झाली. 15 साली झालं. हो. हां. त्याच्या आधी जुनं मंदिर होतं. ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि आमच्या पावला मारुतीरायाची कृपा आमच्यावरती, त्याचा आशीर्वाद असा होता की आम्हाला जसं पाहिजे तसं मंदिर आम्ही बनवू शकतो. इथे कमी घरं असतानाही पायरवाडीमध्ये एवढं मोठं मंदिर बांधणं म्हणजे खूप कमालीचं होतं. पण तरी पण आमच्या पावल्यावरतीने आम्हाला शक्ती दिली आणि एवढं मोठी मंदिर, हा सभामंडप आणि जी सहनशक्ती असते, ताकद असते, ती आम्हाला आमच्या मारुतीरायाने दिली. हा 7 दिवसाचा जो सप्ताह आहे तो कसा काय पार पडला सर, थोडक्यात सांगू शकता? सप्ताह म्हणजे बघा, आमचा सप्ताह पौष महिन्याच्या पंचमीला बसतो दरवर्षी आणि एकादशीला कीर्तन काला, त्यानंतर द्वादशीला त्याच्या सांगता होते आणि मोठ्या उत्साहात असतो. त्याला खूप मारुतीरायाच्या कृपेने आपल्याला देणगीदार पण खूप भेटतात. दर दिवस दुपार संध्याकाळ मंदिरामध्ये जेवणाची सोय असते. त्याच्यानंतर संध्याकाळी दररोज कीर्तन असतं, रोज हरिपाठ होतो आणि खूप आनंदात आणि उत्साहात सर्व मुंबईकर येतात. गावातली मंडळी 9 दिवस, 7-8 दिवस पूर्ण मंदिरामध्ये पूर्ण तल्लीन झालेली असतात. भक्तिमय वातावरण असतं, खूप आनंद असतो. हा आत्ता सप्ताह पार पडला, कसं काय वाटते तुम्हाला? खूप आनंद आहे. हा म्हणजे खूप आनंद आहे, सगळ्यांना उत्साह आहे आणि सर्व गावाने तुम्हाला महिला वर्गाने पण मला वाटतं हो हातभार हो बघितलं. पुरुषांपेक्षा आमच्या वाडीमध्ये महिला वर्गांचा खूप प्रतिसाद होता. मुंबईवरून पण आलेल्या आहेत, आजूबाजूच्या गावातल्याही महिला आहेत, आमच्या वाडीतल्या महिला आहेत. त्यांना एवढा मोठा उत्साह असतो की म्हणजे खूप खूप आनंद असतो. खूप वातावरण प्रसन्न असतं आणि माहोल असा होतो की म्हणजे असं वर्षातून एक वेळा नाही, असं 2 वेळा 3 वेळा असं सप्ताह व्हावा आणि आनंद वातावरण
होय ना. या ठिकाणी संपूर्ण या आपल्या मंदिराची तुम्ही माहिती आम्हाला दिली आणि सर्वांना या ठिकाणी सांगितल्याबद्दल आमच्या देसाई डायरी चिपळूणकडनं तुमचं धन्यवाद. तर आपल्या या सप्त्यासाठी कोणकोणत्या गावांचं आपल्याला योगदान मिळतं? मला आमच्या त्या गावाचं मोठं सहकार्य असतं. त्याचप्रमाणे आमचं तळसरमुंडे गाव आहे, त्या गावाचं पण आम्हाला खूप सहकार्य असतं. वेळे गाव आहे, वेळे गावाचं पण आजूबाजूच्या सर्व गावांचं या ग्रामस्थांचं येऊन आम्हाला खूप सहकार्य असतं. आणि प्रत्येक टायमाला जागर, हरिभजन, पारायण सगळं ते असतात लोक सगळे आणि सर्व कार्यक्रम आमचा पार पाडतात. म्हणजे आजूबाजूची सर्व गावं या आपल्या सप्त्यामध्ये सामील होतात आणि या भक्तिमय वातावरणात रममाण होतात. सर्व ग्रामस्थांचं सुद्धा या मुंडे पायरवाडीच्या वतीने मी धन्यवाद मानतो. जास्तीत जास्त सहकार्य पिंपरी बुद्रुक या गावाचं आम्हाला असतं, लाभलेलं असतं दरवर्षी. म्हणजे ते मला वाटतं सप्ताह बसवण्यापासून ते सांगता होईपर्यंत जे पण जे काही सहकार्य करायचं असतं ते आम्हाला पिंपरी गावातून होते. जेवढे फणाला उभे असतात ते पिंपरीचेच असतात. आणि जे भजनकरी टाळकरी मंडळी आहे जादा करून आमची पिंपरीचीच असते. तुम्ही आमच्या चॅनल मार्फत त्यांचा धन्यवाद मानू शकताय ना. या आम्हाला ज्या सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या चॅनलवर आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि अशीच त्यांना बुद्धी देऊ आणि आमचं कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावं अशी त्यांना विनंती करू. धन्यवाद सर. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.